न- नमस्कार विद्यार्थ्यांनो. वहिनींचा सुसाट सल्ला हा पाठ आपण पाठीमागील 2 व्हिडिओमधून पाहिला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वहिनींचा सल्ला हा दूरदर्शनवरती प्रक्षेपित होणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आज होणार होता. आणि याचबरोबर वहिनीसुद्धा वयोमानानुसार निवृत्त होणार होत्या. त्यामुळं त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्यामुळं हा कार्यक्रम स्टुडिओमध्ये न घेता शिवाजी मंदिरमध्ये घेण्यात आलेला होता. आणि त्यासाठी वहिनी तयार होऊन बसलेल्या आहेत आणि अचानकच त्यांच्या लक्षात आलं की रुमाल नाही. गाडीचा ड्रायव्हर तर खाली आलेला आहे आणि त्या रुमाल घेण्याच्या गडबडीत स्टूलवरून खाली पडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. आणि त्याचवेळी त्यांची बहीण तिथं आलेली आहे आणि मग त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे की आता वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम पुढं कोण चालवणार. आणि मग त्याचवेळी त्यांची बहीण त्यांच्यासोबत त्यांची बहीण आहे ते त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांच्या बहिणीला विनंती करतात आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांची बहीण निशा ही वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम करायला तयार होते. आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते. सगळ्या प्रेक्षकांमध्ये महिला प्रेक्षकांची नाराजी व्यक्त होते, कारण आत्तापर्यंत 20 वर्षात कधीही घातली नसेल अशी साडी आज वहिनी घालून येतील असं वाटलेलं आहे, परंतु झालेला प्रकार मात्र उलटाच आहे. आणि हे सगळं आज वहिनी साध्या व्यक्तिमत्वात काहीतरी बदल जाणवतोय. साधीशी काठपदराशी अशी साडी नेसून आलेली आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा एका आधुनिक स्त्रीनं, आधुनिक म्हणजे कोणती तर जी घर सांभाळून चूल मूल फक्त सांभाळत नाही तर चूल मूल सांभाळण्याबरोबर अर्थार्जनसुद्धा करते, म्हणजे नोकरी करते, पैसा कमावते आणि म्हणजे नोकरीसुद्धा करते आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावते. अशा स्त्रीने एक समस्या सांगितलेली आहे. आता ती समस्या आपण तिथून पुढे पाहणार आहोत काय आहे ते. बघा, मी एक नोकरी करणारी स्त्री, माझं नाव सुचरिता नवरे. माझी समस्या ही आहे की घरातली कामं फक्त मला दिसतात, ह्यांना दिसत नाहीत. म्हणजे मी ती केली नाहीत तर त्यांना बरोबर दिसतं, पण स्वतः करा असं मी सांगितलं तर एकदम आंधळे होतात. असली उषाविनीने दिलेला कागद नकली उषाविनीने डोळ्याखालून घातला होता. संसाराताची 2 चाकं म्हणजे नवरा आणि बायको. एक चाक थोडंसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार घ्यावा. उषाताईंचा सल्ला त्यांनी चुरगळून टाकला. आता बघा, आता इथं या आधुनिक स्त्रीनं काय समस्या सांगितलेली आहे. ती म्हणते की मी एक नोकरी करणारी स्त्री आहे आणि ती म्हणते माझं नाव सुचरिता नवरे आणि म्हणते की माझी समस्या काय आहे तर घरातली कामं फक्त मला दिसतात, ह्यांना दिसत नाहीत. म्हणजे मी केली तर ती त्यांना म्हणजे मी केली नाही तर माझ्या नवऱ्याला ती कामं बरोबर दिसतात आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही ते काम स्वतः करा, मग मात्र ते एकदम आंधळे होतात. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर समाजामध्ये खूप बदल घडलेला आहे आणि घडत आहे. आणि या प्रवाहामध्ये बघा, ह्या बदलाच्या प्रवाहामध्ये स्त्रियांनी स्वतःला खूप बदलून घेतलेलं आहे. आपल्या लक्षात येईल की पूर्वी चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रिया, सावित्रीबाई म्हणजे महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व जाणलं आणि स्त्रिया शिकल्या पाहिजेत असा त्यांचा अट्टहास होता. कारण एक स्त्री शिकली तर सगळा म्हणजे कुटुंब सुधारतं हा त्यांचा विश्वास होता. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर स्त्रियांच्या शिक्षणावरती भर दिला आणि आज आमच्या स्त्रिया म्हणजे मुली शिकायला लागल्या, शिकून उच्च पदस्थ नोकरी करायला लागलेल्या आहेत. म्हणजे स्त्रियांनी काय केलेलं आहे, स्त्रिया ह्या प्रवाहामध्ये वाहत चाललेल्या आहेत. म्हणजे या सामाजिक बदलाच्या प्रवाहाबरोबर त्या बदलत आहेत. परंतु पुरुषांच्या मानसिकतेत बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो का? बघा, खूप क्वचितच. म्हणजे इतकं प्रमाण अजूनही नाही. पुरुषांच्या मानसिकतेच्या बदलाचं प्रमाण आजही पाहिलं तर तेवढं नाही. म्हणजे हे लक्षात येईल आणि ही वास्तवता आहे. याच्यामध्ये कुठलंही हे आता आपण पाहिलं समाजामध्ये तर ही वस्तुस्थिती आहे. खरोखरच पुरुषांच्या मानसिकतेत अजूनही म्हणावा तितका बदल झालेला नाही. कारण आज आपण बघतो स्त्रिया घराबाहेर पडायला लागल्या, घरची सगळी जबाबदारी पेलून त्या नोकरीच्या ठिकाणी जातात. परंतु पुरुष मात्र नोकरीला असतील तर फक्त नोकरी तेवढंच काम करतात. मग घरातली स्त्री जर घर काम करून नोकरीला जात असेल तर पुरुषांनी थोडीशी मानसिकता बदलणं आवश्यक आहे.
की म्हणजे स्त्रिया आता अर्थार्जन करू लागल्या, म्हणजे कुटुंबाचा आर्थिक भार उचलू लागलेत म्हटल्यावर कुटुंबातल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामध्ये पुरुषांनी सुद्धा थोडीशी मदत करणं अपेक्षित आहे असं. परंतु ही स्त्री सांगते की एखादं काम मी नाही केलं तर माझ्या नवऱ्याला दिसतं, पण ते त्यांना सांगितलं तुम्ही करा की मग मात्र त्यांना दिसत नाही, त्या कामाचा परत ते उल्लेखच करत नाहीत. आणि मग आता याच्यामध्ये हा कार्यक्रम करण्यासाठी प्रश्न ठरलेले आहेत, उत्तरं ठरलेली आहेत. आणि ही उत्तरं कोणाची आहेत तर 20 वर्ष चालवणार म्हणजे 20 वर्ष कार्यक्रम चालवणाऱ्या असली उषा वहिनींची. आणि आज मात्र या कार्यक्रमासाठी नकली उषा वहिनी इथं उपस्थित आहेत. आणि मग हा असली उषा वहिनींनी दिलेला कागद नकली उषा वहिनींनी डोळ्याखालून घातलेला होता. आणि त्याच्यामध्ये असली उषा वहिनींनी 20 वर्षामध्ये काय सल्ले दिलेले होते, कुठलीही समस्या असेल तर जोडा जुळवून घ्या, जमवा, जुळवून घ्या आणि पुढं चाला, म्हणजे सामंजस्यानं. आणि याच्यामध्ये स्त्रियांनी खूप सामंजस्यानं घेतलं पाहिजे असा त्यांचा सल्ला होता आत्तापर्यंत. आणि ह्या ज्या नकली उषावहिनी आहेत त्या मात्र बंडखोर स्वभावाच्या आहेत. इथं त्यांना अपेक्षित आहे स्त्री पुरुष समानता. आजही कितीही म्हटलं तरी स्त्री पुरुष समानता कागदोपत्री म्हटलं म्हणजे तोंडी म्हटलं जातं फक्त, परंतु वागवताना मात्र असं वागवलं जात नाही. हे प्रत्येकाला अगदी म्हणजे थोडंसं आत्मपरीक्षण केलं, थोडंसं आत्मपरीक्षण म्हणजे मुलींनी थोडंसं बारकाईनं लक्ष दिलं तर लक्षात येईल की स्त्री पुरुष समानता अजूनही आपल्याकडे नाही. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं पुरुषांकडं म्हणजे मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं मुलींपेक्षा. आणि मग हा जो दुजाभाव आहे, हा जो भेदभाव आहे, हा नकली उषावहिनींना पटलेला नाही. आणि मग असली उषावहिनींनी त्यांच्या कागदावरती काय सल्ला लिहिलेला होता तर संसार रथाची 2 चाकं म्हणजे नवरा आणि बायको. बघा, संसार रूपी रथाची 2 चाकं, एक नवरा असतो आणि एक बायको असते, पत्नी असते. तर असली उषावहिनींच्या मते काय होतं की एखादं जर चाक थोडंसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने आपल्यावरती जास्त भार घ्यावा. आता हा सल्ला मात्र नकली उषावहिनींना अजिबात आवडलेला नाही, परवडलेला नाही. त्यांनी काय केलेला आहे, तो कागदच सगळा चुरगळून टाकलेला आहे. बघा, मग त्यांच्या मते काय की त्यांच्या मते असा न्याय नको आहे, म्हणजे समानता पाहिजे. मग त्या काय सल्ला देतात बघा, माईक हातात घेऊन त्या कणकणीत आवाजात म्हणाल्या, नवरेबाई सॉरी, तुम्ही नाव बदलू शकत नाही, पण संसार रथ नीट चालायला हवा असेल तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात असायला हवी. ह्यासाठी मी तुम्हाला हे एक नेत्रांजन देते, त्याचं नाव आहे असहकारांजन. हे नवऱ्याच्या नव्हे तर तुमच्या स्वतःच्या डोळ्यात घाला, म्हणजे तुमच्या डोळ्यातला लखलखाट वाढेल. उदाहरणार्थ, तुमच्या आणि मुलांच्या पुरतंच जेवण करा आणि जेवूनही घ्या. तुमच्या कपड्यांना इस्त्री करा, नवऱ्याच्या चुरगळलेल्या कपड्यांचा ढीग त्याच्याच डोक्यावर रचून ठेवा. तुमच्या वस्तू आवरा, त्याचं पेन, पाकिट, रुमाल शोधून जागच्या जागी ठेवण्याची तसदी घेऊ नका. लक्षात ठेवा, तुम्हीही 10 वर्षे नोकरी करता आहात. तुम्हाला आयतं ताट एकदा तरी मिळालं? तुमच्या साडीला इस्त्री करून नवऱ्याने तुमच्या हातात ठेवली? तुमच्या कानातल्याचं हरवलेलं मळसूत्र शोधण्यासाठी तो एकदा तरी वाकला? जर ह्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर हे अंजन वापरण्यावाचून तुम्हाला पर्याय नाही. फार नको, केवळ 4 दिवस हे असहकार अंजन वापरा आणि 5व्या दिवशी नवऱ्याला निरोप द्या की संध्याकाळी दूरदर्शनच्या वहिनी माझ्याबरोबर घरी येणार आहेत. आम्ही दोघी जरा कामाचं बोलणार आहोत. तरी चहा आणि खाणं आपण सांभाळावं, तरच माझ्या असहकार व्रताची आज सांगता होईल. नाहीतर हे व्रत मी वर्षभर पाळणार आहे. नव्या मनूच्या ह्या नव्या व्रताचा वसा घेणार असं नुसतं म्हणा, मग पहा काय चमत्कार होतो ते. बघा, आता ह्या नकली उषावहिनींनी माईक हातात घेतलेला आहे आणि त्या माईक हातात घेऊन खणखणीच्या आवाजात पहिल्यांदाच त्या म्हणतात, नवरेबाई सॉरी, तुम्ही नाव बदलू शकत नाही. म्हणजे इथं त्यांना म्हणजे आज आपण पाहतो साध्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होतं आणि हे भांडण विकोपाला जाऊन घटस्फोटाचं प्रमाण आज आपल्याला वाढताना दिसते. परंतु इथं पहिल्यांदाच त्यांनी काय सांगितलं की नवरेबाई सॉरी, तुम्ही नाव बदलू शकत नाही. म्हणजे आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे, याच्यावरती
म्हणजे टोकाचा निर्णय न घेता याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. मग त्या काय सांगतात, तर संसार नीट चालायला हवा असेल तर दोन्ही चाकांची सारखी शक्ती वापरत असणं गरजेचं आहे. खरंच विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सगळ्या जबाबदाऱ्या जर पाहिलं, म्हणजे अगदी कुटुंबाची जबाबदारी असेल, आता आधुनिक स्त्री घराबाहेर पडायला लागलेली आहे, म्हणजे आर्थिक जबाबदारीसुद्धा ती पेलतीये. मग बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर घरची सगळी जबाबदारी पूर्णपणे पेलून त्या घराबाहेर पडतात. तसं पाहिलं तर आता स्त्रियांच्या वरतीच तो अधिक भार आहे. मग हे निशा काय म्हणते, तर याच्यामध्ये दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरत असायला हवी. असली उषाविनींच्या मते काय होतं, तर एखादं चाक कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने भार जास्तीचा पेलला पाहिजे. पण असं झालं तर म्हणजे काय होणार आहे, तर एका चाकावरती भार जास्त पडला तर ते चाक कुरकुरेल, त्या चाकांना म्हणजे जास्त म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चाकाचा कणा झिजेल, म्हणजे इथं जास्त त्रास हा स्त्रीला होईल. मग नकली उषाविनींच्या मते असं नको पाहिजे. म्हणजे खरोखरच आज विचार केला तर स्त्री पुरुष समानता या हक्कानी जर आपण राहिलोत, ह्या हक्कानी स्त्रियांना वागवलं तर नक्कीच आपल्या देशाची प्रगती ही लवकर होणार आहे. परंतु आपल्याकडं पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं हे घडून येत नाही. तर मग कुठल्याही बाबतीत दोन्ही चाकांची शक्ती सारखीच वापरली तर रथ वेगाने धावेल. आणि ती म्हणते की यासाठी मी तुम्हाला एक नेत्रांजन देते, त्याचं नाव आहे असहकारांजन. बघा, असहकार चळवळ गांधीजींनी सुरू केलेली तुम्हाला माहीत असेल, तर असहकारांजन. आणि ते म्हणते की हे अंजन अंजन म्हणजे काजळ, तर हे काजळ तुम्ही स्वतःच्या डोळ्यात घालायचं, म्हणजे तुमच्या डोळ्यातला लखलखाट वाढेल. म्हणजे तुम्ही काय करायचं, तर इथं नवरा फक्त अर्थार्जन करतो हे असेल तर इथं म्हणजे फक्त आणि स्त्री जर बाहेर पडत असेल तर घरच्या जबाबदाऱ्यामध्ये सुद्धा पुरुषांनी हातभार लावणं अपेक्षित आहे. शिवाय त्याचबरोबर आमच्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं पुरुषांची जी काही कामं आहेत ती स्त्रियांनीच करणं अपेक्षित आहे, असं आपल्याकडं एक परंपरागत चालत आलेली गोष्ट आहे. की म्हणजे बघा, घरातल्या कामामध्ये स्वयंपाक असेल, कपडे भांडी असतील, कपड्यांना इस्त्री करणं असेल, नवऱ्याच्या कपड्यांना इस्त्री करणं असेल, तर हे सगळं स्त्रिया बघत असतात. आणि म्हणूनच ती सांगते की तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या पुरतं आणि मुलांच्या पुरतं जेवण करायचं आणि जेवून घ्यायचं. त्याचबरोबर स्वतःच्या कपड्यांना इस्त्री करायची, नवऱ्याच्या चुरगळलेल्या कपड्यांचा विचार करायचा नाही. त्याच्या कुठल्या वस्तू आहेत त्या आवरायच्या नाही, त्याला शोधू द्यायच्या. तुम्ही त्याची तसदी घ्यायची नाही, तुम्ही त्यासाठी त्रास घ्यायचा नाही. कारण ती म्हणते पुढं बघा काय म्हणते, तर ती म्हणते की लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा 10 वर्ष नोकरी करता आहात. स्त्रिया सुद्धा आता नोकरी करायला बाहेर पडल्या, परंतु असं अजूनही कुठल्या स्त्रीच्या बाबतीत घडलेलं नाही. म्हणजे अगदी अलीकडं आत्ता ह्या 1-2 वर्षामध्ये काही थोडासा बदल झाला असेल, तर तेही स्त्रिया म्हणजे घरामध्ये बाकीचे सासू सासरे वगैरे असतील आणि ते जर विचार करतील तरच असं घडलेलं आहे. अन्यथा स्त्री पुरुष हे दोघेही कामाला आहेत अशा ठिकाणी अगदी क्वचित, अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतपतच, अगदी हजारात म्हटलं तरी एखादा दुसरं कुटुंब असं असेल की स्त्रियांच्या कामाची म्हणजे आर्थिक कमाई करते तर तिच्या नोकरीची, तिच्या कामाची कदर केली जाते. मग ती म्हणते की तुम्हाला एकदा तरी ऐकतं ताट मिळाले का, तुमच्या साडीला इस्त्री नवऱ्यानं करून तुमच्या हातात ठेवलेली आहे का, किंवा तुमच्या कानातल्याचं स्क्रू वगैरे हरवल्यासाठी तो वाकून त्यानं मदत केलेली आहे का. आणि म्हणजे ती हे फक्त एका स्त्रीला तिनं हे उत्तर दिलेलं नाही, तर तमाम महाराष्ट्रातल्या आपल्या या भगिनींना तिने हा सल्ला दिलेला आहे की जर ह्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर हे अंजन वापरण्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. आणि फार नाही, हे 4 दिवस वापरा आणि 4थ्या दिवशी निरोप द्या की संध्याकाळी दूरदर्शनवरच्या वाहिनी आपल्या घरी येणार आहेत आणि चहा आणि खाणं तुम्ही सांभाळायचं, तरच माझ्या असहकार व्रताची सांगता होईल. नाही तर हे व्रत मी वर्षभर पाळणार आहे. म्हणजे बघा
की आजही आपण बघतो घरामध्ये, म्हणजे मुलांना तुम्ही पहा, घरामध्ये आपल्या वडिलांची असेल, काका असेल, मोठा दादा असेल, तर त्याची पार्टी वगैरे असेल तर सगळं आपली आई व्यवस्थित सगळं म्हणजे स्वयंपाक बनवून देते आणि मग पार्टीला जातात. परंतु त्याचबरोबर घरात येणारे पाहुणे असतील, वडिलांचे म्हणजे घरात येणाऱ्या व्यक्तींचे मित्र वगैरे, मित्रपरिवार असेल, ह्या सगळ्यांची उठाठेव आई करत असते. मग कधी असं झालं आहे का की आईच्या मैत्रिणी आलेत आणि त्यांची उठाठेव पुरुषांनी म्हणजे घरातल्या पुरुषांनी केलेली आहे, असं आजपर्यंत आपल्या पाहण्यात आलेलं नाही. म्हणजे हळूहळू आता समाज बदलायला लागलेला आहे, परंतु इतका बदल अजूनही झालेला नाही. त्यामुळे ती म्हणते की तुम्ही असं सांगा की वहिनी माझ्याबरोबर येणार आहेत आणि त्याचं खाणंपिणं तुम्ही सांभाळायचं, नाहीतर हे वर्षभर मी व्रत पाळणार आहे, नव्या मनूच्या ह्या नव्या व्रताचा वसा घेणार. बघा, म्हणजे तुम्हाला मनुस्मृती ग्रंथ माहिती असेल तर याच्यामध्ये दलितांच्यावरती, स्त्रियांच्यावरती अन्यायकारक लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच तो मनुस्मृती ह्या ग्रंथाची होळी आंबेडकरांनी केलेली तुम्हाला माहितीच असेल. तर आता नव्या मनूचा म्हणजे आधुनिक व्रत मी करणार आहे आणि त्या व्रताचा वसा घेणार आहे असं नुसतं म्हणा, मग बघा काय चमत्कार होत होते. प्रेक्षकात क्षणभर अवघडलेली शांतता, विजेच्या कडकडाटाने दिपल्यासारखी सर्वांची अवस्था. मग मात्र प्रथम एका बाईने टाळी वाजवली, पाठोपाठ उरलेल्या स्त्रियांनी आणि शेवटी नाईलाजाने का होईना पुरुषांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बघा, आता स्टेजवर आता एक मध्यमवयीन साधीसुधी स्त्री उठून बोलायला लागली. मी नीलांजना बॅनर्जी, गृहिणी आहे, पण स्वतःला कमी समजणारी, मान खाली घालणारी, घरातल्या पैशांवर आपलाही हक्क आहे असं न वाटणारी, सर्वसाधारण गृहिणी नाही. आमच्या घरात गृहिणीला मानाचं स्थान आहे. माझ्या कामाचं महत्त्व घरच्यांना पटवून देण्यात मी यशस्वी झाले आहे. गृहिणी म्हणून घरकामाची 100% जबाबदारी मी उचलते. तरी हल्लीच्या काळात बराचसा फावला वेळ मिळतो. ह्या वेळामध्ये मी एका सेवाभावी स्त्री संस्थेत काम करायला जाते. विनावेतन काम, केवळ माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. माझे पती आणि मुलं माझ्या ह्या कामाचाही आदर करतात. तर वहिनी, माझ्या कुटुंबियांच्या संदर्भात माझी कुठलीच समस्या नाही. माझी समस्या आहे ती पावसाविषयी. बघा, आता वहिनींनी असा सल्ला दिला की इथं स्त्री पुरुष समानता या न्यायाने वागायचं. मग प्रेक्षकांमध्ये खरोखरच क्षणभर अवघडलेली शांतता. सगळेजण खुर्चीला खिळून बसलेत आणि सगळ्यांचे कान वहिनींच्या सल्ल्याकडे आहेत. कारण आज वहिनी जो सल्ला देत आहेत, 20 वर्षात असं कधीही घडलेलं नाही. आत्तापर्यंत त्यांनी जोडाजुळवा जमवून घ्या असं सांगितलं स्त्रियांना, परंतु आजच्या मात्र ह्या नकली उषावहिनींनी काय केलेलं आहे, पुरुषी अहंकार जो आहे त्या पुरुषी अहंकाराला तडा जाईल असं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं सगळीकडे अवघडलेली शांतता आणि सगळ्यांची अवस्था अचानक विजेचा कडकडाट झाल्यावर आपल्या सर्वांची दिपल्यासारखी जशी अवस्था होते तशी अवस्था सर्वांची झालेली आहे. आणि मग ह्या सभागृहातल्या कुठल्या तरी एका स्त्रीनं टाळ्या वाजवल्या, पाठोपाठ उरलेल्या स्त्रियांनी सुद्धा. म्हणजे हा जो सल्ला सांगितलेला आहे तो पटलेला आहे. आणि मग नाईलाजानं का होईना पण पुरुषांनीही टाळ्याचा कडकडाट केला. आता स्टेजवर अजून एक मध्यमवयीन स्त्री उठून उभी राहिलेली आहे आणि तिनं समस्या सांगितलेली आहे. ती म्हणते की तिनं नाव सांगितलं, माझं नाव नीलांजना बॅनर्जी आणि मी गृहिणी आहे. आता बघा, अजूनही आपल्याकडे 100% स्त्रिया घराबाहेर पडतात असं नाही. बऱ्याचशा स्त्रिया गृहिणी म्हणून आहेत. मग ती म्हणते की गृहिणी, मग आपल्याकडं बघा, हे जे आपल्या म्हणजे मुलींना, स्त्रियांना लहानपणापासून एक बाळकडू दिल्यासारखं आपल्यावरती संस्कार असतात की पती हाच परमेश्वर म्हणायचं. सासर म्हणजे लग्न होऊन गेल्यानंतर सासरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा मान सन्मान ठेवायचा, त्यांचा आदर करायचा, प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं. म्हणजे हे जे बाळकडू आहे ते आपल्याला लहानपणापासून दिलं जातं. आणि मग म्हणजे इथं स्त्रिया म्हणजे कुटुंबातला महत्त्वाचा घटक नाही हे लक्षात ठेवायचं असं. आणि त्या पद्धतीनंच ही गृहिणी आहे की स्वतःला कमी समजणारी. खरं तर गृहिणींनी स्वतःला कमी समजणं म्हणजे कितपत योग्य आहे, खरं तर हे चुकीचंच आहे. कारण घरची जबाबदारी बघा ना,
म्हणजे स्त्रिया नुसत्या गृहिणी असल्या तरी किती मोठी जबाबदारी पेलतात. आज स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या, घरकामासाठी घरामध्ये कामवालीला ठेवू लागलेल्या आहेत. म्हणजे कामवाली सांगतात. मग त्यांच्या पगाराच्या दृष्टीने पाहिलं तर गृहिणीची काम करते तर त्या कामाचा पगार किती होईल हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे गृहिणी जरी असलं म्हणजे तरीसुद्धा स्वतःला कमी लेखता कामा नये, कारण गृहिणीसुद्धा खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या उचलत असते. मग ती म्हणते की मी स्वतःला कमी समजणारी, मान खाली घालणारी आणि घरातल्या पैशांवर आपला हक्क आहे असं न वाटणारी, म्हणजे हे आपल्याला पहिल्यापासून आपल्या मनावरती बिंबवलेलं असतं. आणि मग ती म्हणते की मी अशी सर्वसाधारण गृहिणी नाही, माझ्या घरात मला खूप मानाचं स्थान आहे आणि माझ्या कामाचं महत्त्व पटवून देण्याला मी यशस्वीसुद्धा झालेली आहे. आणि गृहिणी म्हणून मी घरकामाची अगदी पुरेपूर घरकाम अगदी पुरेपूर व्यवस्थित सगळं करते, 100% सगळी जबाबदारी उचलते. आणि हे सगळं करून मला हल्ली काय होतं की बराचसाच मोकळा वेळ मिळतो आणि या वेळामध्ये मी काय करते की माझ्या समाधानासाठी एका सेवाभावी स्त्री संस्थेत काम करायला जाते. आणि हे काम विना वेतन आहे, म्हणजे इथं पगार नाही. त्यामुळं मला जेव्हा वाटेल तेव्हा मी जाते आणि तिथं काम करते. फक्त याच्यातून मला समाधान मिळतं आणि मला आनंद मिळतो, म्हणून मी हे काम करते. आणि ह्या कामाचं सुद्धा माझ्या घरातले आदर करतात. मग ह्या कुटुंबियाच्या बाबतीत तर माझी कुठलीच समस्या नाही. आणि माझी समस्या आहे ती पावसाविषयी. मग आता ती कुठल्या पावसाविषयी आहे ते बघा. स्टेजवरच्या वहिनीचे डोळे बारीक झाले. त्या पटकन म्हणाल्या, निलांजनाबाई, आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझी ताडपत्रीची एजन्सी नाही, माझा आणि वॉटरप्रूफिंगचा काही संबंध नाही. मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते. निलांजनाबाई रागवण्याच्या ऐवजी हसायलाच लागल्या. अहो वहिनी, माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकाल अशी माझी खात्री आहे, कारण माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा. बघा, आता तिनं समस्या सांगितली पावसाविषयी. आता झालं काय की सुरुवातीचा जो सल्ला होता त्याच्यामध्ये तो सल्ला काय होता, संसाराची 2 चाकं, एक स्त्री आणि पुरुष, एकानं जर भार नाही उचलला तर दुसऱ्याने जास्त उचलावा आणि चालत राहावं. परंतु हा सल्ला पटला नाही, म्हणून अक्षरशः वहिनीने हे सगळे सल्ले कागदच चुरगळून टाकलेला आहे. त्यामुळं पाऊस कसला याविषयी त्यांना कुठल्या पावसाविषयी निलांजना बॅनर्जी सांगतायत हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. म्हणून त्या म्हणतात की निलांजनाबाई, आपला काहीतरी गैरसमज होतोय. माझी काही ताडपत्रीची एजन्सी नाही. ताडपत्री माहीत असेल, ग्रामीण भागातील मुलांना सगळ्यांना माहीत असेल. बघा, अगदीच ट्रक वगैरे त्याच्यावरती जे हूड तयार केलेलं असतं आणि त्याच्यावर झाकलेली असते, सुती असते, दाट विण असते, जाड सूत असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिनचट ते कापड असतं, कारण पाऊस पडणारा त्याच्यावरून काय होऊ शकतो, जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी त्या ताडपत्रीमधून आत जाऊ नये. शेतकरीसुद्धा वापरतात बघा, खळ्यावरती धान्य वगैरे असेल तर ते झाकून ठेवण्यासाठी ताडपत्रीचा वापर करतात. ती म्हणते की माझी ताडपत्रीची एजन्सी नाही किंवा वॉटरप्रूफिंगचा माझा काही संबंध नाही. मी फक्त लोकांना दुःखमुक्त करते, दुःखप्रूफ होण्यासाठी मदत करत असते. निलांजनाबाई मात्र रागवण्याच्या ऐवजी हसायलाच लागले आणि त्या म्हणतात की अहो वहिनी, माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकता. माझी जी समस्या आहे, माझ्याकडं जो पाऊस येतो तो पाहुण्यांचा पाऊस आहे आणि या पाहुण्यांना हा पाऊस थांबवण्यासाठी किंवा ह्या पावसापासून बचाव करण्यासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकता अशी माझी खात्री आहे. आणि म्हणून त्या आपली पावसाची समस्या सांगतात. आता याच्या पुढचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.